आपला सुकोत हा हाशिम वरती बिलीव्ह करायचा फेस्टिवल आहे. म्हणजे जेव्हा आपण सुका कशामुळे बनवतो? जसे लानाने कबूत म्हणजे जे क्लाउड्स बनवले, क्लाउड्स होते आपल्या, जेव्हा आपण इजिप्त मधून बाहेर निघालो तेव्हा हशेमने आपल्यावरती प्रोटेक्ट केला. आणि त्याच्या आठवणीमध्ये आपण हे आपले सुका बनवतो. असं की जे क्लाउड्स होते ते सर्व साइडून सराउंडेड होते, म्हणजे वरतून खालून, पुढून मागून साइडून, राईट साईडला, लेफ्ट साईडला, आणि सर्वकडनं आपल्या घरात प्रोटेक्ट करत होते. त्या त्या आठवणीमध्ये त्या आठवणीमध्ये काय केलं पाहिजे? त्या आठवणीमध्ये आपण सुकोत हा फेस्टिवल आपण करतो. पण का असं की आपल्याला अजून पण मिरॅकल्स झाले तिकडं. जेव्हा आपण डेझर्ट मधून आपण इजिप्त मधून बाहेर निघालो, तर नाही फक्त हा एकच मिरॅकल झाला, तिथं अजून असं असं की आपल्याला पाणी भेटत होता. आपल्याला काय बोलतात, आपला मान होता. मान म्हणजे जेवण जो आपल्याला खालून भेटत होता. असं की हशेमनी फक्त हा एक ह्याचा काहीतरी आपल्याला फेस्टिवल का करायला दिलंय? नाही बाकीचा बोल, नाही तर बोल पाण्याचा फेस्टिवल कर, काहीतरी पाण्याचे प्रकार बनव, रसना बनव, ज्यूस बनव, किंवा मान म्हणजे जे आपल्याला जेवण उतरवला तो एक्झाम्पल, त्या एक्झाम्पलचा आपल्याला हे कर. पण असं आहे की खरं म्हणजे नाही आपलं सुख आहे, नाही तो आपल्याला जो मान भेटला किंवा पाणी, याला आपण हशीमवरती बिलीव्ह करतो. जो आपण बिलीव्ह करतो की हशीमने आपल्या बाहेर काढलाय, आणि ती ती आठवणीमध्ये आपण हे बनवतो, त्याचाच हा मिचवा आहे. की आपण किती पण केलं तरी माणूस विसरला नाही पाहिजे. की जर माणूस एक्झाम्पल, जसं जनरेशन पुढे जाते तर माणूस विसरून जातो. तर की पलीकडे मला बेतामिदश होता, त्या आतमध्ये काय व्हायचं सर्वांना माहिती होतं. पण हळू आपण बघू की जसं जनरेशन पुढे होत गेला, तर सर्वजण विसरून गेले काय काय बेतामिदश मध्ये खरा होत होता. सर्वांना माहिती आहे तिकडे सॅक्रिफाईस होत होते, पण ते छोटे छोटे पॉईंट्स होते ते माहिती नाहीत. का की आपण त्याचा काहीतरी फेस्टिवल नाही करत बेतामिदशचा, की आपल्याला आठवण कंटिन्यू कसं काय ठेवली पाहिजे ते आपल्याला माहिती नाही. पण आपले फेस्टिवल जे आहे, जे आपले पेसाख करतो, जे आपण मिस्राईमधून बाहेर निघालो त्यासाठी पेसाख करतो, आपण इजिप्त मधून बाहेर निघालो त्यासाठी सुक्कोत करतो. पण हशिमने आपल्याला, जे आपले स्कॉलर झाले त्यांनी योमतोफ केला. का? त्याचं लिहिलं आहे की हशिमची जी आपल्याला काय बोलतात, अं, तोवा म्हणजे आपल्या हशिमने आपल्या सोबत एवढं चांगली गोष्ट केली, त्या आठवणीमध्ये आपण काय करतो? हशिमला आपण तोदा बोलतो. सर असं आहे की आपण बिलीव्ह करतो की हशिमने केलेला सर्व गोष्ट करेक्ट होते, आणि त्याच्या आठवणीमध्ये आपण हा सुका करतो. की नाही माणसाचा जो काय मटेरियल इम्पॉर्टंट आहे, कसा सुका बनवलाय बघू आपण. नॉर्मली सुका कोणचा थोडासा छोटा सुका असेल, मोठा सुका असेल, झाप थोडी वेगळी असतील, काय असतील, तरी पण सुका कशेर आहे, काय प्रॉब्लेम नाही त्यामध्ये. पण नाही, सुका हा पॉइंट आहे आपला फेस्टिवलचा. दाखवा इम्पॉर्टंट आहे तो. जसा शोफार रोश हशानाला त्या आठवणीमध्ये वाजवतो आपण, तसा सुका त्या आठवणीमध्ये आपण हशिमला तोदा बोलण्यासाठी, की हशिमने आपल्याला एवढा त्या स्लेव्हरीमधून बाहेर काढला, तो बिलीव्ह करतो. म्हणजे जो बिलीव्ह हशिमवरती करतो तो इम्पॉर्टंट गोष्ट आहे. त्याला हिराफ कनेचकी म्हणजे रबी खाईम कनेचकी जे होते, चाललंय की त्यांची बायको होती, आणि त्यांच्याकडे एक बाई आली, गर्भोदर बाई होती. आणि तिला डॉक्टरांनी काय सांगितलं की तुमच्या पोटांमध्ये काय आहे, पोटांमध्ये आपला जो हे आहे, पोरगा आहे, तो उलटा आहे. तो छोटा पोरगा पोटामध्ये असं बायकाच्या, तो उलटा आहे. तर त्याला सर्वांनी विचारला की का उलटा आहे, का काय करू शकतो? ते बोलले त्या राफकडे जा, राफ तुला एक करेल. की डॉक्टर काय बोलले, आम्ही काय करू नाही शकत, ते पोटामध्ये उलट आहे, ऑपरेशन आहे ते. ती बोलली नाही, मला हशीमवरती बिलीव आहे की मी जाऊन रखा घेईन, ब्लेसिंग घेईन. आणि ती रब्बानीतकडे आली, त्या रफ खाईम कनेस्कीच्या बायकोकडे. तर रफ खाईम कनेस्की बोलली, अरे बघ, जरा इम्पॉर्टंट गोष्ट आहे. ती नवऱ्याकडे गेली, त्यांच्या राफकडं. रावला बोलली, असं असं बाई आली आणि तिला असा असा प्रॉब्लेम आहे, त्या पोटामध्ये हे उलट आहे, आपला काय म्हणतात, उबार. उबार म्हणजे पोरगा. एक मिनिट कनेक्शन लावतो. असं आहे की तो बोलतो की मी कनेक्शन लावतोय. कुठला कनेक्शन? असं माझा कनेक्शन आहे, इथं बोलते आपला. तो बोलतो मी काय बोलतात आपला, येते आपली
ती बाई येते आणि त्यांना विचारते की रब्बानी देते, रावला विचारते की काय करू शकतो? बघ असा असा प्रॉब्लेम आहे. तो ते बघ त्याला त्या बाईला बोल त्या घरी जेवढे बुक्स आहेत तोराचे वगैरे ते होऊ शकतं की ते उलटे आहेत म्हणून तिच्यावरती पण इफेक्ट होते. तर ती रबानी जाऊन बोलते की काय घरातले सर्व स्फरीम, स्फरीम म्हणजे बुक्स उलटे कर. पण त्या बाईनी काय ऐकला स्फलीम, स्फलीम म्हणजे टोपं. हिब्रूमध्ये सेफेल म्हणजे टोपं. तिला बोलली ती बोलली रब्बानीतला बोलते की उलटा करायला केन रामनी बोललाय तर ऐकला पाहिजे. म्हणून ती काय करते, जाते आणि सर्व जे घरातले जे आपला हे असतात, टोपं उलटी करते. जाते घरात सर्व टोपं स्ट्रेट करते. जे उलटी टोपं असतात, वाट्या उलट्या असतात. असं बोलते की पेसकची पण ओळख करते आणि असं नाही की ती 2 हफ्त्यानंतर चेकिंगला जाते अल्ट्रासाउंडला आणि बघते तर काय तो पोरगा सरळ झाला. सर्वजण हॅपी होतात आणि बहुखुशी तिचा बर्थ पण होतो चांगला पोराचा. सुनता होतात वगैरे चांगला होता. आणि ती नंतर थँक बोलायला कोणच्याकडे येते, तर थँक बोलायला त्या रब्बानीकडे येते. बोलते बघ त्या राबनी सांगितलेलं असं-असं मी केला, की मी आलेली. तुला ते आठवण आहे? म्हणते, "केन आठवण आहे." मग ते मी घरी गेले आणि सर्व घरातली टोपं उलटी केली, स्ट्रेट केली, जी उलटी होती ते. बोलते, "टोपं कोणी तुला बोलला?" तर तुम्हीच तर बोललात बोलते, "टोपं घरातली उलटी करायला." बोलते, "मी टोपं नाही बोललो." बोलते, "मी बोलते बुक्स बोललो उलटे करायला." तर ती त्या राफकडे जाऊन सांगते, की असं-असं झालं आणि असं-असं मिरेकल झाला. तर तो राफ तिला बोलतो, "बघ तुला वाटते की ते बुक्समुळं ती पोरं उलटी झाली इतक्या त्या टोपांमुळं." मग ते नाही, जे आपला बिलीफ आहे आपले स्कॉलर्सवरती, तोराचे जे आपले तोरावरती जो बिलीफ आहे, तो इम्पोर्टंट गोष्ट आहे. बाकीच्या पापाशी आपण काय करतो, थोडा म्हणजे एफर्ट्स करतो काय करायला. पण खरा इम्पोर्टंट काय आपल्या तोरामध्ये बिलीव्ह केलं पाहिजे. जर आपला तोरा बोललाय, की जो कोण तोरा मिचवत पाळेल आणि हे करेल, तर तो बाबा चांगला पैसेवाला माणूस होईल, त्याची हेल्थ चांगली असेल. तर आपल्याला बिलीव्ह असला पाहिजे. जर बिलीव्ह नसेल, तर होऊ शकते की काय, तो किती पण तोरा सांभाळून दे. पण त्याला हशीमवरती बिलीव्ह नाही 100% तर त्याचा उपयोग नाही. कधी-कधी आपण बघू माणसाला बोलतो, "अरे तोरा शिक आणि सर्व तुला प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील." आणि त्याचा प्रॉब्लेम नाही सॉल्व्ह होत. बघू आपण किती अब्राहिम, अब्राहिम म्हणजे पुरा दिवस तोरा शिकतात. आणि असं नाही की तोरा शिकतोय त्याला पैशावाला झाला पाहिजे. कसं होऊ शकते की ते लोकं ऑल द टाईम पैशासाठी गरज असते त्यांना, थोडे गरीबसारखे राहतात. मग ते का? की पहिली गोष्ट म्हणजे माणसाने जर तोराचा स्टडी करते, तर बिलीव्ह केला पाहिजे त्याच्याआधी, की जे मी तोरा स्टडी करते, ते मला सर्व देईल. सेकंड गोष्टी म्हणजे आपला सुखोत मध्ये आपण हॅपीनेस म्हणजे हॅपीनेस म्हणजे सिम्खा केला पाहिजे, तोराच्या ह्याच्यामध्ये. सिम्खात तोरा म्हणजे सिम्खा कशाला? असं आहे की हा हॅपीनेस आपल्या पुऱ्या वर्षामध्ये आपल्याला कंटिन्यू करेल. सिम्खा बेता शोएबा त्याला बोलतात. हॅपीनेस ऑफ द म्हणजे पुऱ्या वीकचा, की योना नबी जो आपण किप्पूरला जे आपण हे वाचला, त्यामध्ये पण बघू आपला अ, तो पण त्याला कशामुळं हे आला, त्याला समजलं की हाशिमला काय पाहिजे. मग ते एकच रिझन होता. काय रिझन होता? हं. मग ते एकच रिझन होता का, की तो हॅपीनेसमध्ये होता. म्हणून आपल्याला की माणूस होऊ शकतो की तो पुरे पुरा मिसळत पाळते. पण बोलते फक्त जर त्या हॅपीनेसमध्ये तो मिसळत नाही करत, म्हणजे आता जर मला बोलले, "अरे, अरवितला जा" आणि बोलले, "अरे, चल कंटाळा आलाय, कुठं अरवित करू?" किंवा मला बोलले, "अरे, सुक्का बांध." मी हॅपीनेस मी नाही करत. अरे, बांधायचं म्हणून बांधतोय किंवा लुलाव घे आणि लुलाव आपला सगळ्या साइडला फिरव. हॅपीनेस मी नाही करत. असं नाही की त्याची मिचवो त्याला कनेक्ट नाही होत त्याच्या सोलला ते. म्हणून असं नाही की रामबाम पण बोलतात, की जर माणूस होऊ शकते पुरा टाईम मिचवत करते, पण तो हॅपीनेस मी नाही करत. का? की माणसं मला काय बोलतील? अरे, मी नमाज का करतोय, की मी नाही हाशिमनी सांगितलंय म्हणून. माझी माणसं बोलते, "अरे, हा नमाज नाही करत, टोपी नाही ठेवत डोक्यावरती." नाही. प्रत्येक माणसाने मिचवत कशासाठी पाळले पाहिजेत, की हाशिमनी सांगितलंय आणि जर तो अशी मिचवत करते, नाही हाशिमनी सांगितलंय म्हणून दुसऱ्या माणसांना दाखवायला किंवा काय करायला, असं लिहिलं आहे, की ते मिचवत त्यासोबत पुढच्या वर्ल्डमध्ये कंटिन्यू नाही करतील. का? की मग ते कशासाठी केलास तू? स्वतः दाखवला, की किती इम्पोर्टंट माणूस आहे आणि सर्वांनी तुला रिस्पेक्ट पण दिला. किती मोठा राव आहेस, किती मोठा सदिक आहेस, म्हणजे चांगला माणूस आहेस आणि इथं काय झाला, तसा त्यांनी त्याला रिस्पेक्ट भेटला म्हणजे त्याचा रिवॉर्ड त्याला भेटून गेला इकडं. म्हणून प्रत्येक माणसाने जेव्हा मिtzvot करतो, किंवा शब्बात पाळतोय किंवा काय पाळतोय, तर त्यांनी काय केलंय,
त्यांनी आठवण ठेवला पाहिजे की हे सर्व गोष्टी काय आहेत, पण मिसवत म्हणून करतोय नाही आपल्यात. एक मिनिट, मिसवत आहेत म्हणून करतोय नाही, मला म्हणजे रिस्पेक्ट देण्यासाठी करतोय. तर आज आपण बघू बेजार तसे पुढच्या वीक मध्ये आपण बघू होशाना रबा आहे, सिमखात तोरा, अजून बेजार तसे सुक्कोतचे दिवस आहेत. असं की जो माणूस तोरा मिसवत बरोबर पाहते सुक्कोत मध्ये, तर खासविशेष जरी किपूरला आपल्यावरती काय वाईट लिहिलं असेल, ते होशाना रबापर्यंत हशेमने आपल्याला टाइम दिलाय ते डिलीट करायला. की होशाना रबाची रात्र येईल 12:30 वाजता, तिथपर्यंत तेव्हा आपले सर्व जे आपल्यावरती काय बोलतात डिसिजन घेतलेले आहेत, जे रोश हशानाला आपले डिसिजन केलेत, किप्पूरला साईन केलेत, आणि होशाना रब्बाला ते आपले तकी म्हणजे पेपर्स जे आपले साईन केले ते कंटिन्यू पुढे करतील. म्हणून आपण होशाना रब्बाला काय करतो, रात्रभर तोरा स्टडी करतो, तोरा सेफर द्वारीम वाचतो, तेरीम वाचतो, तेव्हाचे आपण राऊंड मारतो 7 टाइम. हे सर्व गोष्टी काय करतो आपण बघू की इथं आपला हे करतील काय बोलतात, आपल्याला ह्याची गरज आहे. का ह्याची गरज आहे की असं नाही की हा एंड ऑफ द साईन आहे, म्हणजे आतापासून आपण चेंज नाही करू शकत. म्हणजे जर बेदो तसे म्हणजे असं नाही की चेंज नाही करू शकत, म्हणून हशीमने आपल्याला अजून एक टाइम दिलाय. पण ओशन रबा हा रात्र आपण ऑल द टाइम जागा का राहतो. असं लिहिलं आहे की आपण जेव्हा किपूरला येतो, किपूरला पण आपला जसं जजमेंटचा दिवस आहे, तसा होशाना रब्बा पण आपला जजमेंटचा दिवस आहे. पण किपूरला आपण तयारी करून आलो. कशी तयारी केली आपण? आपण 40 दिवस लिखवत वाचला, रोश हशानाला जागं, सकाळ उठून नमाज केली, शोफार वाजवला, किपूरला उपवास करून होतो पुरा दिवस. आज आपण तयारी करून आलो. म्हणजे जसं एक्झाम्पल वॉरला माणूस कसं तयारी करतो, तसंच आपण काय केलं, तसंच आपण वॉर सारखं आपण तयारी करून आलो या ठिकाणी. नाही आपण डायरेक्टली बोललो, "अरे चला हे" नाही, आपण तयारी केली वॉरची बरोबर. हाशिम हाशिम बोलला, "अरे या दिवशी तुमचा जजमेंटचा दिवस आहे." आपण तयारी केली. पण होशानाच्या रब्बाच्या दिवशी आपण नाही तयारी करून आलोय. आपण थोडा मजा करून आलोय. म्हणजे सुक्कोत आहे, गाणी लावली, मटण खाल्ला, ऐकले, डान्स केला वगैरे सर्व केला. म्हणून एक दिवस जो आपल्याला दिलाय, या दिवशी ट्राय केलं आपल्या स्कॉलरनी जास्तीत जास्त काय करायला, मिचवत करायला. जास्तीत जास्त हशेमला स्लिखा बोलायला. म्हणून आपण काय करतो, तेलीम वाचतो पुरा रात्र. ते वेळेला आपण राउंड मारतात. सकाळी उठून आपण एक असं सल्लं की हे सर्व गोष्टी कशा दिल्या की होशाना रब्बा. होशाना रब्बा म्हणजे आपल्याला हे 51 दिवस 51 डेज आहेत. कधीपासून जर रोश हशाना ना होशाना नून आलेफ म्हणजे गिमात्र्यामध्ये 51 डेज. म्हणजे जर आपण आपल्या रोश खोदिश एलूल ते होशाना रब्बापर्यंत आपण दिवस मोजू तर 51 दिवस होतात. ते होशाना होशाना रब्बा हा दिवस आहे जो एंड ऑफ द आपला डिसाइड होईल. म्हणून काय काय जण म्हणते, "अरे चला किपूर संपला सर्व ठीक आहे." नाही, नाही. हशिमने आपल्याला टाईम दिलाय का? की माणूस बोलू शकतो, "अरे मी एवढं घाबरून हशिमला मी माफी मागितली आणि बोललो मी असा करीन, तसा करीन." हशीम बोलतो, "बिस्तर तू घाबरून होता 10 दिवस किपूर आणि रोश हशानाच्या मध्ये." आणि तसं म्हणजे हशीम आपल्या डोक्यावरती बसलेला, "अरे नाही तुम्ही लोकं पश्चाताप करा." हशीम बोलतो, "बिस्तर तू बोलू शकतो एका साइडला काय? अरे माझ्या ती डोक्यावरती म्हणजे तेवढा प्रेशर होता म्हणून मी चुबा केला." म्हणजे हशीमला बोललो, "तुझा रेखा बोललो वगैरे." पण हशीम बोलते, "सर एक काम करतो मी तुला अजून 10 दिवस देतो." म्हणजे जर आपण बघू किप्पूर संपला आणि ते सिमखात तोरापर्यंत आपले 10 दिवस एक्झॅक्टली होतात. का हशीम बोलते, "बिस्तर तू घाबरून होतास की नाही करू शकत होतास किंवा काय केलास ते घाबरून केलं. आता बघूया तू प्रेमाने करतोस की नाही, की कोण आपल्या डोक्यावरती न बसत, नमाजीला जा, स्लीप होतं सकाळी उठ वगैरे." पण हशीम आपल्या इथं चेक करतो, एक्झाम घेतोय आपली, की जे काही मी आपण हशीमला प्रॉमिस केला किपूरला किंवा रोश हशानाला, ते मी कंटिन्यू या 10 दिवसांमध्ये करतोय की नाही. म्हणून होशाना रब्बाचा दिवस आहे, जो इम्पोर्टंट दिवस आहे. आपण बघू होशाना रब्बाला काय केलं पाहिजे? पहिली गोष्ट म्हणजे जे लुलाब आहेत आणि ते पहिले करून अल्लाह सांगितलं बायकांना त्यावरती बराखा नाही करत. माणसांनी बराखा केली पाहिजे. पण ट्राय केलं पाहिजे त्यावरती जे आपण रवा आणि हदस लावलाय ते सुकले नाही पाहिजेत. सुकले असतील तर त्यावरती बराखा नाही करू शकत ब्लेसिंग. काय काय जण फ्रिजमेट होतात. मी काय करतो रोज नमाज झाली वगैरे त्यांना परत खोलतो आणि फ्रिजमध्ये टाकून देतो.
परत सकाळी उठतो, परत बांधतो, घेऊन जातो का ऑल द टाइम फ्रीजमध्ये ते बरोबर त्या लेव्हलला राहतात, आपल्या टेम्परेचरला आणि बरोबर फ्रेश राहतात. प्रत्येकाने काही-काही जण पाण्यामध्ये ठेवतात, काही-काही जण रुमाला बांधून ठेवतात. रुमाला बांधून थोडा प्रॉब्लेमॅटिक आहे, की त्यांना एकदम बंदसारखं वाटतं आणि ते सर्व त्याची पानं पडतात अरावाची. थोडं सांभाळून केलं पाहिजे किंवा थोडंसं पाण्यामध्ये त्याचा खालचा हे ठेवू शकतो. ते पण इम्पोर्टंट आहे. डिपेंड आहे. प्रत्येकाने हे केलं पाहिजे. पण जर ते सुकले असतील किंवा ऑलमोस्ट सर्व आरावा पडला असेल, तर असुर आहे त्यांना परत त्यावरती ब्राखा करायला तर घेऊ शकतो फ्रेंडचा किंवा वगैरे कसला हे घेऊ शकतो. तर आपण बघू होशाना रजबाजी दिवशी तो खरी आरिजल बोलतात आपला जो पेतेक म्हणजे आपला जे लिहिलेलं आहे साइन करतील आणि ट्रान्सफर करतील. तो कुठल्या कशावरती करतील? बोलते या रात्री म्हणजे होशाना रबा विदर्भ संडेला रात्री, रात्री 12:30 वाजता जो आपला दिवस म्हणजे आपले जो जजमेंट पुरा झाला. इथं आपला डिसाईड झाला काय होईल आपल्यासोबत. पण अजून आपल्यामध्ये पॉवर आहे ती चेंज करायला. म्हणून काय करतात रिझल बोलतात, की खरा या रात्रीचा जो रिपेअर आहे कसा करू शकतो? सेफर द्वारे. म्हणजे आपला बेरेशित शमोत वैक्रा बंबितवर द्वारीम आहे. सेफर द्वारीम घेतला पाहिजे तो पुरा संपवला पाहिजे रात्री. ओके? בסדר? להיות शिकवलेला לפחות יקפיד. בסדר? אז काही-काही ठिकाणी रात्रभर जागरण नाही करत, אז कमीत कमी हा सेफर द्वारे वाचला पाहिजे. म्हणजे त्यांनी रात्री चालू केला पाहिजे. अरवीत नंतर आणि ते 12:30 वाजता तो सेफरद्वारे वाचला पाहिजे, की 12:30 वाजता आपला हा डिसिजन पुढं होते. ज्यांना रात्रभर राहायचं चांगली गोष्ट आहे, पण नाही मस्ट आहे. ओके. जसा शबुओतला आपण मस्ट होता रात्रभर जागा राहायला वगैरे, तर हुशारबाचा नाही मस्ट आहे. तो राहायचं चांगली गोष्ट आहे. अजून त्यावरती मिचवत होतील, पण जर नाही करत आहे, कोण रात्री एकटा काय करेल मशीनमध्ये बसून? कोण नाही येणार आहे. कमीत कमी हा सेफरद्वारे वाचून तो झोपायला जाऊ शकतो. बायकांना पाहिजे, बायकांनी पण वाचू शकतात, काही प्रॉब्लेम नाही त्यामध्ये. समजलं? निरोध केलेली निष्मात. काही-काही जण कॅन्डल्स लावतात रात्री. आपण बघू तसं इंडियन लोकांमध्ये पण ट्रेडिशन आहे. औषण रात्री लय कॅन्डल्स लावतात वगैरे चांगली गोष्ट आहे. कोणच्यासाठी? हे वारलेल्या माणसांना. का आपण पहिले पण बोललो, नाही फक्त जी जिवंत माणसं आहेत त्यांचा डिसिजन होईल या दिवशी. जी वारलेली माणसं आहेत त्यांचा पण या दिवशी डिसिजन होईल त्यांच्याबद्दल काय होणार आहे. तर त्यानंतर आपला सिमखात तोरा दुसऱ्या दिवशी श्मिनी अत्सेर आणि सिमखात तोरा इंडियाला 2 दिवस आहेत. इथे इस्रायलला श्मिनी अत्सेरेत आणि सिमखात तोरा एकच दिवशी आहेत. ओके. त्यामध्ये נשים يونان للمود السيدر اللي متشلوشنا ما تقول امرأة בסדר לפי שעה יכול בסדר הלימוד की त्यांना पण त्यांचा पण जजमेंट दिवस आहे त्याला पण पाहतो वाचू शकतात नंतर तेलीम वाचतो आपण 7 बुक्स आणि ते 7 फेरा घेतो त्यानंतर पण कमीत कमी अर्धा रात्रीपर्यंत हा सेफरद्वारे संपवला पाहिजे की जे लोक रात्री लेट येतात 11 वाजता चालू करतात त्यांचा काय उपयोग नाही बिरकोत शाखार शखारीत सकाळी आपण शखारीत करू हुशानोरबाचे ते फेऱ्या मारतात 7 टाइम चांगली गोष्ट आहे जर माणूस नसल कोण असेल की ऐकायला बोलतात की जर एक्झाम्पल सकाळी शखारीतला हुशानोरबाला तो नामाजी मशिदीमध्ये कोण माणसं नाही तो एकटा आहे तर कमीत कमी आपण सेफे करून नाही काढत कमीत कमी असं की जर तू घरी आहे तर टेबल घेतला पाहिजे त्यावरती कुठली चांगली बुक ठेवली पाहिजे चांगला कपडा झाकला पाहिजे आपल्या तोराची बुक ठेवली पाहिजे त्याला सर्कल करून ते ओशानो पण हुशाना रबाचे जे आपण हुशानोत सकाळी बोलतो ते बोलला पाहिजे त्यानंतर आपण सकाळी नमाज वगैरे झाली त्यानंतर आपण खबतच आराबोत आपण आराबोत घेऊ कुठल्या आराबोत चला की 5 हे घेतो आराबोत आणि ते आपण जमिनीवरती आपटू का पहिली गोष्ट म्हणजे एक मिनिट एक बेकार खमिश पामी लेकिन मीना गाने बी चला की आराबोत जसं आपण एक्झाम्पल कोण कुठल्या ह्याला चाललंय आपल्या केसला ओके त्याची कोर्टामध्ये केस आहे वगैरे 2 माणसं आहेत यांनी एकावरती दुसऱ्यावरती केस टाकली त्यांनी त्यावरती तो केसवरती फाईट करतायत लोक दोघं जण एंट्री झाले आणि सर्वजण माणसं बाहेर थांबले आहेत बघायला कोण जिंकलं आणि कोण लाय असं नाही की आपल्याला कधी माहिती पडेल की जो आतमध्ये घुसलाय तो चांगल्या ह्याच्यामध्ये आहे लेवलमध्ये आहे की तो जिंकून आलाय आज असं नाही की जो माणूस एक्झाम्पल त्याचं तोंड खाली पडला असेल तो काय लिहिलाय तो जसं म्हणजे
त्या जजमेंटचा टाइम तो त्यांनी सक्सेसफुली पुरा नाही केलाय. पण जर आपण बघू, जर माणूस बाहेर आला आणि हातामध्ये त्या फुलांचे काय म्हणतात, बुके आहे, ओके, झेर रखीम हातात घेऊन आलाय आणि तो चांगला हसते-बिसते, आपण इथं बोलू की कोण जिंकलाय याच्यामध्ये? आपण डायरेक्टली बोलू शकतो, "अरे, हा माणूस तर असं वाटलं की जिंकलाय ह्याच्यामध्ये." का? जसं एक्झाम्पल अ, जसं आपण एक्झाम्पल सांगितलं, की जो जिंकलेला माणूस आहे तो हॅपी असतो आणि त्यामध्ये सर्व माणसं त्याला प्रेझेंट देतात. तसंच आपण रवा, या होशाना रबाच्या सकाळी घेऊन काय करू, हॅलो आपण अप टू जमिनीवरती ह्याच्यावरती आपण हवेमध्ये असं फिरवू का? की असं लिहिलं आहे, की आपण दाखवतो, की मी आता जिंकून निघालो बाहेर. हा रवा घेतलाय कशासाठी? मी आता जिंकून निघालोय बाहेर. म्हणून आपण बघू हशेमला सांगतो, "अरे हशेम, आम्ही लोकं या जजमेंटपासून जिंकून निघालो." म्हणून आपण तो आरावा घेतो आणि काय करतो, आपण हवेमध्ये घेऊन आपण आपटतो. का? की दाखवायला आपल्या सैतानाला किंवा आपले जे अगेन्स्ट आहेत त्यांना, की बघा आम्ही लोकं जिंकून निघालो आणि हशेमने आपल्याला चांगली लाईफ दिली. म्हणून असं आहे, की आपण आरावा घेऊ आणि तो 7 टाईम आपटू जमिनीवरती. ट्राय केला पाहिजे, नाही जोरात आपटला पाहिजे, की ते 7 टाईम जेव्हा आपण आपटू, तर असं की तो कशीर राहिला पाहिजे. म्हणजे जर आपण पहिले पण बोललो, आपल्या लुलाबमध्ये आरावाचे सर्व ऑल द टाईम सर्व लीव्हज पडले. मोस्ट ऑफ द लीव्हज हे झालेत किंवा पडलेत किंवा सुकलेत. त्यावरती बरखा नाही करू शकत. म्हणून काय केलं पाहिजे, हा आरावा जो आपण आपटतो ते पण कशीर असले पाहिजेत. जसं आपण लुलाबला बांधतो तसंच. सैतान इनमे बरख मला खिबूत आपण बरखा नाही करत त्या आरावावरती. हं. काय काय विषय हमेशा. तर असं नाही की आरावा ही चांगली गोष्ट आहे. त्यात आपटल्यावरती काय केलं पाहिजे, काही-काही जण त्या आरावा घेतात. बायका आणि त्याचा ड्रिंक ज्यूस बनवून पाण्यामध्ये गरम करून पितात. चांगली गोष्ट आहे, ज्यांना पोरं पाहिजेत. दुसरी गोष्ट म्हणजे आरावा घेऊन आपण काय करू शकतो, आपण आपल्या काय बोलतात, आपल्या गाडीमध्ये किंवा घरी असं नाही की तो चांगली गोष्ट आहे. आपल्या घरी आपल्या सेव्ह करतात. आपल्याला काय म्हणजे प्रॉब्लेम्स असेल, काय असेल, तर ते हेल्प करतात. काय घरात वाईट वारा नको यायला किंवा आपल्या ट्रॅव्हलिंगमध्ये आपल्याला शमिरा म्हणजे सिक्युरिटी देतात. तर चांगली गोष्ट आहे. ते आरावा संपला वगैरे, तो घेतात आरावा आणि काही-काही जण पिशवीमध्ये छोट्या बांधतात आणि गाडी-बिडी वगैरे मध्ये ठेवतात. 1 मिनिट जरा पाणी पितो मी जरा. लुलाबमधला आरावा घ्यायला. जो लुलाबमध्ये आरावा असतो, तो माणूस बोलला, "अरे चल, ठीक आहे, मी लुलाबमधला आरावा घेतो." नाही असतो रे. चल कुठला आरावा घेतला पाहिजे? नॉर्मली वेगळा आरावा घेतो. एकमेकांना ट्रान्सफर करू शकतो. फक्त जास्ती आपटू नको जमिनीवरती, की तो नंतर पसूल होईल. म्हणजे कशर नाही राहणार. जर मी वापरून झाला, दुसऱ्याला देऊ शकतो, तिसऱ्याला देऊ शकतो. काही प्रॉब्लेम नाही त्यामध्ये. आणि प्रत्येकजण थोडा-थोडा त्या आरावामधून घेऊ शकतो. कशुता आरावा बोललो, नितीनात आरावा नशीब. טוב, נשים פטורות ממצוות חוות הערבה, שכל מצוות שעשה זמן גרמה, נשים פטורות. בסדר, बायकांना नमस्ते त्यानंतर आपण आरबे आपला हुशार रबाची सकाळी नमाज करून त्यानंतर निश्मात करू खाय बोलतो बेदात हशेम हशेम तोदा रबा आम्हाला वर्ष अजून एक दिलास आणि बेदात हशेम आपण ब्लीन येतर बोलतो की पुढच्या वर्षी पण आपण काय करू एखाच्या समोर उभा राहून आपण निश्मात करू खाय बोलू. בסדר? וזאת הברכה, שניים מכן אחד תרגום. तो असं नाही की लुला वगैरे हे झाला तर असुर आहे तो लुलाब. काही-काही जण लुलाबला घेतात आणि ते चावतात. बायका जे प्रेग्नंट असतात वगैरे त्यांना चांगला बर्थ व्हायला पोरांचा वगैरे. तर नाही असुर आहे तो लुलाब आणि आपला एत्रोग 7व्या दिवशी बेदर तशेम असुर आहे त्याला काय त्यापासून गोष्टी आपण वापर करायला. म्हणून आपण काय करू तो 7 दिवसासाठी असं की तो स्पेशल लेव्हलला आहे. 7 दिवसानंतर हलाखाप्रमाणे फेकू पण शकतो. आपण फेकत नाही की त्याचा मिtzवा केलाय म्हणून आपण काय करतो, जेव्हा आपण पेसाकमध्ये आपण खामीर जाळू त्या टायमाला हे जाळून टाकू. दिन सुका विसोफाचा हां. तो सुका आज बेदात आपला लास्टचा दिवस आहे ते सुकाचा आणि त्याने काय केलं पाहिजे आता, आपला सुकामधून मला गोष्टी काढायच्या आहेत, की असुर सुखामध्ये बसायला. बेदात आपल्या होशना रबान सिमखा तोराला असुर सुखामध्ये बसायला. म्हणून काय करू शकतो, जर माणसं बोलणार नाही मला बसायचं आहे, मला चांगलं वाटतंय, तर आपण काय करू शकतो, सुकाचा थोडासा काय कर, त्याचा वरचा जो खाक लावलाय, जो आपण झाप लावले ते थोडे खोल, म्हणून असं नाही की जो सुका पसूल आहे. तर म्हणजे काय आता सुकासारखा नाहीये. थोडासा हे कर, त्यामध्ये बसू शकतो याच्यामध्ये पण. पण
त्यामध्ये मी बोलेन सुक्का आहे, मी मिtzvah करते, असूर आहे. काय हशीमने सांगितलं आपल्याला, आपले स्कॉलर्सने आले बोलले 7 दिवस सुक्कामध्ये बसायला त्या तोरामध्ये लिहिलाय, इनफ आहे. तू अजून एक दिवस करतस तर इथं तू ऍडिशनल तुझ्या मतीपासून तुझ्या म्हणजे स्वतःहून ऍड करतस, म्हणजे असूर आहे आपल्याला. जसं मी बोलले, अरे मला फिलिन एक्झाम्पल काय बोलतो पण, नाही मला रोश हशाना अजून एक दिवस पाळायचा आहे, 3 दिवस लावड आहे, नाही असूर आहे, आपले 2 दिवस बोलले, तसंच केलं पाहिजे. तो असुऱ्या सुखाचे जे झाप पाय ते इकडे तिकडे फेकायला, जे माणसं त्यावरती पाय देऊ शकतात वगैरे, एका साईडला चांगल्या ठिकाण ठेवलं पाहिजे. तर बेतात तसे आपले म्युन्सिपाल्टी येतील, घेऊन जातील, काय प्रॉब्लेम आहे त्यामध्ये. पण अशा ठिकाणी ठेवलं पाहिजे इकडे सर्व माणसं त्यावरती आपले पाय बी देऊन जातील. सगळं आपला सिंखातोर आणि श्मिनी रे आपण पहिले बोलू, हे 2 दिवस आहेत, हा दिवस एक वेगळा दिवस आहे, नाही सुखच आहे, कनेक्टेड आहे, म्हणून आपण सुखामध्ये पण नाही बसत. म्हणून श्मिनी अत्सरेत हा स्पेशल वेगळा दिवस आहे, जो हशेमनी बोललाय. अरे हशेम बोलते, अरे बघ एवढे फेस्टिवल झाले, सर्व झाले, म्हणलं पाहिजे की तुम्ही लोक मला डायरेक्टली सोडून जाल. सर मला पाहिजे की अजून एक दिवस माझ्यासोबत तुम्ही कंटिन्यू करा. म्हणून असं नाही की श्मिनी अत्सर हा स्पेशल दिवस आहे आणि तो योमतोब आहे, योमतोब सारखा. म्हणून आपण जेव्हा किद्दुश करू त्यामध्ये लक्षात ठेवलं पाहिजे श्मिनी अत्सरेत बोलायला, की हा वेगळा दिवस आहे, नाही तोच सेम दिवस आहे. तो व्याले व्याबो मध्ये पण आपण ऍडिशनल जो आपण श्मिनी अत्सरेत बोलतो, त्यानंतर आपण हे करू, सिमखा तोराचे पण राऊंड मारू. ओके, चांगली गोष्ट आहे जेव्हा आपण सेफर तोरा काढतील वगैरे. आणि योमतोबला आपण पहिले बोललो असुर आपल्याला टाळी वाजवायला, पण हा सिमखा तोराच्या दिवशी अलाउड आहे आपण नॉर्मल टाळ्या वाजवायला, की आपण नॉर्मल शब्दातला असूर आहे नॉर्मल टाळ्या वाजवायला फरादी लोकांना. आपण कसं टाळी वाजवतो, कसं उलटा, नाही नॉर्मली. ओके, पण सिमखा तोरा अलाउड आहे नॉर्मल टाळ्या वाजवायला. मिtzvah आहे, प्रत्येकाने सेफर तोरा गेला पाहिजे, तिकडे किस केला पाहिजे, नाही बायका माणसांनी सोबत टाइम दिला पाहिजे बायकांना, वेगळा टाइम एंड ऑफ द हे यात कोणाला किस करायचं वगैरे, माणसं बाहेर निघतील, काय प्रॉब्लेम आहे त्यामध्ये. ओके, पण जेव्हा सेफर तोरा काढतील वगैरे, तर प्रत्येक माणसांनी उभा राहिला पाहिजे, नाही बसून राहिला पाहिजे. तर तो एकदम आजारी असेल काय असेल तर गोष्ट वेगळी आहे. तो रात्री पण आणि सकाळी पण 2 टाइम आहे असा, ज्या टायमाला आपण सिमखा तोराचे पण राऊंड मारतो. ओके, तिचा दिनांक वेल जो कोण दुःखी असेल, ओके, जो वर्षभर त्याच्या डॅडी मम्मीच्या ह्याचा दुःख असेल, त्याला असुर तिकडे डान्स वगैरे करायला, त्याने काय केलं पाहिजे, शांतपणे 7 टाइम फेरी मारली पाहिजे, शमा इस्रायल बोल आणि जे काय लिहिलंय ते बोल, आणि त्यानंतर घरी गेला पाहिजे. तर किदुश लोय कदेश विलो युखाल, तो या टायमाला थांबला पाहिजे आपला, रात्र होईपर्यंत किदुश करायला नाही बोलूया रे सर. पण किदुश नॉर्मल आहे, जसं आपण युट्यूबला करतो हमोची, तसंच आहे, तसं करतो. सकाळी सिमखा तोराच्या सकाळी आपण 3 सेफर तोरा काढू, त्यामध्ये येईल खतान मेवना, खतान बेरशीत आणि खतान तोरा. हे 3 जण चढतील, असं की चांगली गोष्ट आहे, पोरांना पण चढवतात जे बर्मिसाच्या खाली आहेत, असं की जे खतान तोरा येतो त्यासोबत सर्व चढतात. दुसरी गोष्ट म्हणजे जे माणसांनी पुरा वर्ष कधी सेफे तोरणला चढले, तर मिtzvah आहे त्या लोकांना या रात्री कमीत कमी आपण सेफे तोरण चढवला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे अजून जे आपले सेफे तोरण बाहेर येतील, सिंफा तोराच्या आपण राऊंड मारू, तर चांगली गोष्ट आहे, मिtzvah आहे, प्रत्येकाने डान्स केला पाहिजे. असं की जो डान्स करतो आणि त्याला घाम येतो, असं की त्याचे पाप माफ होतात ऑलमोस्ट ह्याच्यामध्ये, की का की तो सिंफा तोराच्या आपल्या तोरासाठी तो डान्स करते. असं नाही की जेव्हा दविदा मेलेस त्याची मिखाल ही बायको होती, आणि चले की जेव्हा असं आहे की मिखाल ही त्याची बायको होती, आणि जेव्हा त्यांनी लुखोत अब्रीत म्हणजे जे आपले 10 कमांडमेंटचे हे होते ते आणले, सेफे तोरात असं आणतो, तेव्हा आपला दविदा मेलेस डान्स करायला लागला रस्त्यावरती. तर मिखाल त्याला बोलली, तिला लाज वाटली, तिला बोलते तू एवढा मोठा राजा आहेस, असं कसं नाचतोस, बोलते माझा बाप पण राजा होता, असं नाचला, बोलते. चाललंय की हशेमनी, तर त्यांनी बोलला की नाही मी कोणत्यासाठी नाचतोय, मी आपल्या तोरासाठी नाचतोय त्यासाठी. आणि असं की हशेमनी तिला पनिशमेंट दिला आणि तिला कधीच पोरं नाही झाली, का की तिला लाज वाटली तोरापासून त्यामध्ये. म्हणून माणसाने जेव्हा सेफ्या तोरा निघते वगैरे, ट्राय केला पाहिजे की सेफ्या समोर आपण
हे केलं पाहिजे, काय बोलतात, डान्स केला पाहिजे वगैरे सर्व. सेवदात काय करतात ना आपलं हे करतात सेवदा. ओके, सेवदात आपला काय बोलतात जेवण ठेवतात मशिदीमध्ये का आपला सेफेतोरा वाचून झाला पुरा वर्ष. आपण डान्स पण कशाला करतो, पुरा वर्ष आपण सेफेतोरा वाचला, प्रत्येक शब्दातला काढला सेफेतोरा वाचला, आपण त्याचा एन्जॉयमेंटसाठी आपण हा सेफेतोरा वाचतो. दुसरी गोष्ट म्हणजे आपण बेजाशेम सकाळी आठवण देऊ कसली, पावसाची. तर इंडियाला 2 दिवस आहे त्यामध्ये, कॅन्डल 40 डाची जसं आपण बोललो, लॅद्रिक नेशनल यम तो ते सर्वांना माहिती आहे. ट्रान्सफर करून आपण कॅन्डल लावू शकतो, जेवण बनवू शकतो. पण आतापासून बेजाशेम शिमिनी अक्षर आहेत, सकाळपासून आपण काय चालू करू, आपण चालू करू अं, अं, आपला पावसाची आठवण द्यायला. जरी इंडियाला आता पाऊस नसेल तरी पण आपण येरुशलाम इस्रायलमध्ये जेव्हा पाऊस चालू होतं त्या पुऱ्या वर्ल्ड मध्ये आपण चालू करू मशीवर वख मुरिदा गेशेम अमिदामध्ये. इथं बेजाशेम जाईन बेमार खशवान म्हणजे 14 दिवस नंतर आपला चालू करतील बारे खालेनु पण. ओके, पण इंडियामध्ये इकडं 60 डेज ऑलमोस्ट असतात मला वाटते, नको 60 डेज असतं, 60 दिवसानंतर आठवण देऊ जे आपला ऑलमोस्ट खानुकाच्या टायमाला आज. म्हणून आतापासून बेजत असे इंडिया स्मिनी अक्षरेत पासून बेजत असे आपल्या मंगळवारी सकाळपासून मुसाफ मध्ये मुसाफ पासून आपण काय करू, मुसाफ पासून आपण चालू करू आपला मशीबार मुरिद गेशेम आणि बेजाशेम जाईन बेमार खैशवान इस्रायल मध्ये बोलतोय बारा खाली चालू करू. इंडियामध्ये मशीबार मुरिद गेशेम चालू करू, पण बेजाशेम कधीपासून आपण हे करू, कधीपासून आपल्या इंडियामध्ये 2 महिन्यानंतर चालू करू बारा खालीनं बोलायला का, की असं की सर्वजण आपले सुक्कोतला सिमखातोराला येरुशलेमला यायचे बेतामिदाशला. जर असं की तेवढा त्यांच्यामध्ये एवढा पॉवर होती की ते लोक नमाज करायचे, पावसासाठी पाऊस यायचा, सर्वजण बोलते अरे आम्ही लोक घरी कसे जाऊ. पहिले नाही असे ट्रॅव्हलिंगचे होते, 1 दिवसात पोहोचू शकत होते, लोक चालत जायचे 7 दिवस 14 दिवस बफेल म्हणजे जसा इराक आहे त्या तिकडनं वगैरे यायचे. तर ते लोक चालत यायचे एवढे दिवस, त्यांना 14 दिवस लागायचे. म्हणून काय करायचे आपण, फक्त मशीवार मुरिद गेशीम फक्त बोलायचं आठवण द्यायला, पण अजून पाऊस नाही मागायचं का. किती लोक माणसं पुढच्या वर्षी काय बोलते नाही नाही आम्ही मागच्या टायमाला गेलो किती पाऊस होता घरी, आम्हाला त्रास झाला वगैरे, आटकून राहिलेलो पावसामुळे, म्हणून पुढे ढकलतात. पण बाहेरगावी त्यांना किती टाइम लागतो, ऑलमोस्ट 2 महिन्याचा काहीतरी टाइम लागतो. म्हणून इस्रायलमध्ये 14 दिवस थांबतात आणि बाहेरगावी आपले 60 दिवस थांबतात. ओके, जरी कोण चुकला आणि पुढच्या सिंखातोरानंतर पण चुकीने मोरी जाताल बोलला, त्याने काय चुकीचा नाही बोलला. आपण जसा म्हणजे चुकीची नमाज नाही केली, पण ट्राय केला पाहिजे मशीवर मोरी विषय बोलला पाहिजे. बायकांनी पण सेमच आहे, त्यांनी पण चालू केलं पाहिजे. इस्रुखा मीना ग्लासोत काय काय जण मुत्सा एक खागला पण आपला फेऱ्या मारतात त्या ह्याच्यामध्ये डिपेंड आहे. आपला योमतो नॉर्मल योमतो जसा आहे तसा शब्द आहे तसं सेम सिमखातोरा आहे, पण ट्राय केला पाहिजे असं की जसा माणूस सिमखातोराला हॅपीनेस असेल तसाच तो पुऱ्या वर्षी पण हॅपीनेस असेल. मी जास्ती शिवर कंटिन्यू करत माझा मी डोका पण दुखते थोडा, आणि ऑलमोस्ट मी सर्व जे आपले सिमखातोराची गरज आहे कोणाला क्वेश्चन्स विचारू शकता अजून मी आहे कंटिन्यू गॅबी आणि मिसाईल तर शिवर विसर तर गॅबी गॅबी. तो आज बेजार कोणाला क्वेश्चन्स असतील तर बोलू शकता. सर्वांना खाक सामेख, शोभत शलोम. आता संडेला नॉर्मल शिवर असेल वेदर तसे, असं कोणाला क्वेश्चन असेल तर वेदर शाता विचारू शकता. संडेला आपला शिवर पण आहे, मी जास्ती लॉंग पण नाही शिवर केला की सर्व माणसं आपल्या ह्याच्यामध्ये गेलेत, आपल्या काय बोलतात आपला पार्टी आहे आपल्या ठाणाला मसगावला वगैरे, बाबूस त्यामुळं कमी माणसं आली जास्त त्या कंडिशन मध्ये. पण कोणाला क्वेश्चन असेल तर ऑलमोस्ट ऑल द टाइम आपण विचारू शकता आपल्या व्हॉट्सअप वरती आहे किंवा मेसेज करून किंवा फोन करून वगैरे. पण ऑलमोस्ट आपण सिमखातोराची सर्व बात केली. होशाना रबा इम्पॉर्टंट दिवस आहे ज्या दिवशी आपण बोललो सेफर द्वारीम, जो बेरेशित शमोद वैकरा बमीद्वार द्वारीम द्वारीम हे सेफर, पण तो हे करू शकतो. आज बेजत हशेम सर्वांना खाक समेach, शबत शलोम, मोदीम ले सिमखा, पितका तोबा. बेजत हशेम सर्वांना बेजत हशेम चांगल्या बुक मध्ये लिहून दे, आणि बेजत हशेम पण पुढच्या वीक मध्ये बेजत हशेम भेटू. ओके गॅबी काय मेसेज द्यायचे. संडेला खाग शिवर आहे समेach. बेजर. खाक समेach, खाक समेach.
Kazakh. व्हायचं संडेला होतं शिव राहिलंच होतं शंभर. संडे सोमवारी आपण नसणार. सेम मी थोडा शॉर्ट शूट केला जे आपल्या इम्पॉर्टंट गोष्ट आहे ते बोललो फक्त सिमखातोर आणि होशनरबचा आणि यमतोफ जे असे आपला जो नॉर्मल यमतोफ असतं असं ना से toda